प्रभू त्यांना स्पर्श त्यांच्या जीवनाचा गौरव होऊ त्यांच्या हर एक प्रार्थना तू ऐक या वचनाद्वारे स्पर्श कर या वचनाद्वारे आशीर्वादित कर प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करतो आमेन प्रेज द लॉर्ड हालेलुया बोलो येशू मसीह की जय मागच्या वेळेस आपण वचनामध्ये पाहिलं होतं काय पाहिलं होतं की सुभक्तीविषयी कसरत कर काय पाहिलं होतं सुभक्तीविषयी कसरत कर सुभक्तीविषयी कसरत कर कारण देहाची कसरत ही थोड्या काळासाठी आपल्याला लाभदायक आहे पण सुभक्तीविषयी जी कसरत आहे ती सार्वकालिक जीवनासाठी लाभदायक आहे प्रेज द लॉर्ड हालेलुया आणि म्हणून आज आपण हे शिकलं पाहिजे की सुभक्तीविषयी मला कसरत करायची आहे प्रेज द लॉर्ड हालेलुया आणि आज आपण वचनात पाहणार आहोत की ज्या देवाने आम्हाला निवडलेला आहे त्याने आशीर्वादासाठी निवडलेला आहे प्रेज द लॉर्ड किती किती आई वडिलांना वाटतं की माझं लेकरू आशीर्वादित असावं हालेलुया आपल्या पित्याला पण आपल्या स्वर्गातल्या राज्याला पण आपल्या बापाला पण वाटतं की माझं लेकरू आशीर्वादित असावं माझं लेकरू कसं असावं आशीर्वादित असावं आणि म्हणून आज आपण या वचनात बघणार आहोत पहिली गोष्ट की देवाच्या घरामध्ये बापाच्या घरामध्ये आशीर्वाद आहे प्रेज द लॉर्ड हालेलुया बापाच्या घरात काय आहे आशीर्वाद आहे आशीर्वाद आहे आणि देवाने आम्हाला आशीर्वादित करण्यासाठी निवडलेला आहे इब्री लोकासपत्र 6 अध्यायामध्ये इब्री लोकासपत्र 6 अध्यायामध्ये आपण बघणार की आशीर्वाद देण्यासाठी
देवाने आम्हाला निवडले. प्रेज लॉर्ड. आमेन. हालेलुया. इब्री लोकांस पत्र परमेश्वराने आम्हाला वचन दिलेलं आहे. म्हणजे हे वचन माझ्यासाठी आहे. हे वचन माझ्यासाठी आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. इब्री लोकांस पत्र 6 अध्यायामध्ये आणि 13 वचन, देवाने अब्राहमाला अभिवचन दिलं. काय दिलं? अभिवचन. आणि जेव्हा ज्याची शपथ व्हावी असं स्वतःपेक्षा मोठा कोणी नसल्यामुळे त्याने त्याला स्वतःची शपथ वाहून म्हटले की मी तुला आशीर्वाद देईनच देईन, म्हणत तुला वाढवीनच वाढवीन. प्रेज लॉर्ड. हालेलुया. मी तुला आशीर्वाद देईनच देईन, तुला वाढवीनच वाढवीन. बायबल सांगते की परमेश्वराने अभिवचन दिले. काय दिले? अभिवचन. अभिवचन दिले. म्हणजे हे आशीर्वाद माझ्यासाठी आहे. हे आशीर्वाद माझ्यासाठी आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. मी तुला आशीर्वाद देईनच देईन. आणि बायबल मध्ये दिलेलं आहे की त्याच्या देवापेक्षा मोठा कोणी नसल्यामुळे त्या देवाने स्वतःची शपथ वाहून म्हटलं. कुणाची शपथ वाहून म्हटलं? माझी शपथ घेऊन मी तुला सांगतो, मी तुला आशीर्वाद देईनच देईन. हे देवाचं अभिवचन आहे. आणि ह्या अभिवचनासाठी देवाला आम्हाला धन्यवाद द्यायचा आहे. आम्हाला देवाचे उपकार मानायचे आहे. आम्हाला देवाला स्तुती द्यायची आहे. आम्हाला देवाचं महिमा करायचा आहे. आम्हाला देवाचे उपकार मानायचे आहे. देवाने मला अभिवचन दिलेलंच आहे का मी तुला आशीर्वाद देईनच देईन. प्रेज लॉर्ड. मी तुला माझी शपथ घेऊन सांगतो की मी तुला आशीर्वाद देईनच देईन आणि मी तुला वाढवीनच वाढवीन. आमेन. आमेन. देव मला वाढवणार आहे. देव मला वाढवणार आहे. प्रेज लॉर्ड. मी नेहमी अब्राहमाच्या या वचनाकडे पाहते. अब्राहमाचं वचन हे अब्राहमाच्या आत्मिक मुलांसाठी सुद्धा आहे. कारण बायबल सांगते जितक्याने देवावर विश्वास ठेवला तितकी देवाची लेकरं आहेत. प्रेज लॉर्ड. अब्राहमाप्रमाणे बायबल मध्ये दिले. अब्राहमाला परमेश्वर काय म्हटला? तर मी तुझ्या संतानाच्या द्वारे पृथ्वीवरचे प्रत्येक राष्ट्र, प्रत्येक कुटुंब मी आशीर्वादित करेन. आणि तो संतान कोण होता? प्रभू येशू. म्हणून या आशीर्वादाचे आपण वारसदार आहोत. अब्राहमाकडे नेहमी पाहायचं की अब्राहमाकडे काहीच नव्हतं. अब्राहमाला 75 वर्षाचा असताना निवडलं आणि देवाने त्याला वचन दिलं तर मी तुझ्या संतानाकडून पृथ्वीवरचे सर्व कुटुंब आशीर्वादित करेन. अब्राहमाला लेकरूच नव्हतं तर अब्राहमाला वचन मिळालं तुझ्या संतानाकडून. आणि कितीतरी वर्ष अब्राहम त्याची पत्नी वाजवतो. मला यासाठी हे वचन सांगायचे आहे की जरी तुमच्या जीवनात काहीच घडत नसेल, अजून तुमच्या प्रार्थनेचं उत्तर तुम्हाला मिळत नसेल, अजून तुमच्या जीवनात देवाचे आशीर्वाद तुम्हाला दिसत नसतील, पण तुम्हाला अभिवचन दिलेलं आहे हे कधी विसरू नका. देवाने शपथ वाहून सांगितलेले आहे की मी तुला आशीर्वाद देईनच देईन आणि तुला मी वाढवीनच वाढवीन. आम्हाला देवाच्या वचनाकडे पाहायचं आहे, परिस्थितीकडे नाही. प्रेज लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं 75 वर्षाचा असताना अब्राहमाला वचन दिलं की तुझ्या संतानाकडे जे संतान नव्हतं पण की पृथ्वीवरचे कुटुंब आशीर्वादित करीन, मी सर्व राष्ट्र आशीर्वादित करीन आणि तुझी संतानं वाळूच्या कणा इतकी असतील, आकाशातल्या ताऱ्या इतकी असतील. जेव्हा लेकरच नव्हते तेव्हा अब्राहमाला देवाने वचन दिलेलं असतं. आणि अशी परिस्थिती होती की ती सारा वाच होत, तिचं गर्भाशय निर्जीव होऊन जातं. ती लोक म्हातारे होतात. म्हणा म्हातारी होईपर्यंत मी वाट पाहिली. म्हातारे होईपर्यंत त्यांनी वाट पाहिली. प्रेज लॉर्ड. परिस्थिती कशीही येऊ द्या माझ्या जीवनात मी वाट पाहिली. माझ्या देवाचं वचन माझ्या जीवनात पूर्णच होईल. कारण त्याने शपथ वाहून म्हटलेलं आहे की मी तुला आशीर्वाद देईनच देईन आणि मी तुला वाढवीनच वाढवीन. मी नेहमी स्वतःकडे बघत म्हणत असते माझा देव तुला वाढवूनच वाढवीन, माझा देव तुला आशीर्वाद देईनच देईन. वाजपणा आला येऊ द्या, शरीर निर्जीव झालं होऊ द्या, पण देवाचं वचन कधी टाळणार नाही. आकाश पृथ्वी नाही तशी होती पण देवाचं वचन कधी नाही तसं होणार नाही. प्रेज लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. म्हणून जरी निर्जीवपणा असू द्या, जरी शरीर थकलेलं असू द्या, जरीही म्हातारं झालेलं असू द्या, तिचं उत्तर
गर्भाशय बंद झालं होतं, तिचं स्त्रीधर्म बंद झाला होता. किती मोठी गोष्ट आहे ती. अशा परिस्थितीमध्ये त्याने देवाच्या वचनाकडे पाहिलं. कुठे पाहिलं त्यांनी? देवाच्या वचनाकडे. आणि बायबलमध्ये दिले की तो डगमगला नाही. रोमकराच पत्र आता काढणार नाही, पण बायबलमध्ये दिले की त्यांनी परिस्थितीकडे न पाहता देवाच्या वचनाकडे पाहिलं. तुम्हाला आम्हाला निवडणारा एक देव आहे. तुम्हाला जगातून निवडणारा. आम्ही मागच्या वेळेस एक वचन घेतलं की तुम्ही मला नाही, मी तुम्हाला निवडले. Yes, amen. यहोवा शुभवर तुम्हाला 15 अध्याय काढणार नाही. प्रभू म्हटला की तुम्ही मला नाही, मी तुम्हाला निवडलं आहे आणि नेमलं आहे. नेमणूक केली आहे. Praise the Lord. हालेलुया. आणि नेमलं आहे. नेमणारा देव, निवडणारा देव, का चिंता करू? Praise the Lord. पेत्रला प्रभू म्हटला की मी माझी मंडळी या खडकावर स्थापित करेन. मी माझी मंडळी या दगडावर काय करेन? स्थापित करेन. खडकावर स्थापित करेन. मृत लोकांच्या विषयी तिच्यावर प्रबळ होणार नाही. आमेन. हालेलुया. हालेलुया. मंडळी स्थापित करणारा आम्ही नाही, देव आहे. प्रेज द लॉर्ड. मंडळी स्थापित करणारा कोण आहे? देव आहे. पण वांझपणा असू द्या, शरीर निर्जीव झालेला असू द्या, कोणतेच लक्षण चांगले आहेत असं वाटू देऊ नका. किंवा काहीही घडू द्या, तुमच्या जीवनात काहीही घडू द्या, पण देव वाढीनच वाढेल. देव आशीर्वाद देईनच देईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज आम्हाला फक्त देवाच्या वचनाकडे पाहून जगायचं आहे. आणि म्हणून आपण 2 पेत्र 3 अध्यायामध्ये जाणार. 2 पेत्र 3 अध्यायामध्ये देव तुमच्या इच्छा पूर्ण करेल. देव तुमच्या जीवनातल्या चिंता दूर करेल. देव तुमच्या प्रार्थनेच्या द्वारे कार्य करेल. फक्त अब्रामाप्रमाणे एकटे जरी असाल, अब्रामाप्रमाणे परिस्थिती बिघडलेली जरी असेल, पण देवाच्या वचनाकडे पाहूया. हालेलुया. 2 पेत्र आपण काढणार आहोत. 1 पेत्र 3 अध्याय. 1 पेत्र 3 अध्याय. हालेलुया. 1 पेत्र 3 अध्याय. काढलं वचन? Yes, amen. 1 पेत्र 3 अध्याय बायबल मध्ये दिलेला आहे का आशीर्वाद या वतन मिळवण्यासाठी देवाने तुम्हाला बोलवलेलं आहे. आमेन. 9 वचन काढूया आपण. 1 पेत्र 3 अध्याय 9 वचन. वाईटाबद्दल वाईट किंवा निंदेबद्दल निंदा अशी फेड करू नका. वाईट गोष्टी घडत आहेत तर वाईट बोलू नका. तुमची निंदा होत आहे, निंदेबद्दल निंदा करू नका. बायबल मध्ये दिलेलं आहे की उलट आशीर्वाद द्या. तुमची निंदा करतात त्यांना तुम्ही काय द्या? आशीर्वाद द्या. तुम्हाला वाईट बोलतात त्यांना तुम्ही काय द्या? आशीर्वाद द्या. कारण आशीर्वाद द्या. आशीर्वाद हे वतन मिळवण्यासाठी तुम्ही बोलवलेले आहात. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आशीर्वाद हे वतन माझं आहे. आमेन. आणि त्यासाठी मी बोलवलेलं आहे. आमेन. आज लोक म्हणत असतील की काय तुझ्या जीवनात कुठं काय चांगलं होत चाललं आहे, कुठं तुझं जीवन बदलत आहे, एवढं तुम्ही प्रार्थना करता, एवढे तुम्ही चर्चला जाता, एवढं तुम्ही विश्वास ठेवताय, पण देवाने आम्हाला आशीर्वादासाठी बोलवलेलं आहे. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अब्रामाने त्याचा देश सोडला, नातेवाईक सोडलं, सगळं काही सोडलं. त्यांनी मिसर देशात कधी जाऊन राहिला, जे देश त्याचा नव्हता अशा ठिकाणामध्ये तो जाऊन राहिला. कित्येक लोक त्याच्या विरोधात चालले असतील, कित्येक लोक त्याची निंदा करत असतील. एकदा तर त्या फारो राजाने त्याच्या बायकोवरच डोळा ठेवला. सैन्यांना पाठवलं, जा त्याच्या बायकोला घेऊन या. ती त्याची बायको नाही, कारण तो म्हटला तर ही माझी बहीण आहे. किती मोठी प्रसंग त्याच्यावर आला होता. अशा प्रसंग आपल्यावर येऊ शकतात. पण बायबल मध्ये दिले की वाईटाबद्दल वाईट करू नको, निंदाबद्दल निंदा करू नको, उलट आशीर्वाद द्या. प्रेज द लॉर्ड. कारण आशीर्वाद आमचं वतन आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. आशीर्वाद आमचं काय आहे? वतन आहे. आशीर्वाद हे आमचं वतन आहे आणि ते मिळवण्यासाठी आम्ही बोलवलेले आहे. प्रेज द लॉर्ड. आशीर्वाद मिळवण्यासाठी आम्ही
बोलवलेले आहे. कारण आमच्या देवाने आम्हाला शपथ लावून सांगितलंय, मी तुला आशीर्वाद देईनच देईन, वाढवीनच वाढवीन. आम्हाला आनंद करायचे, आम्हाला देवाला धन्यवाद द्यायचा आहे, आम्हाला देवाचे उपकार मानायचे आहे. तुला शिव्यागाळा कोणी करताय, आशीर्वाद दे. तुला वाईट बोलत आहे, आशीर्वाद दे. तुझी निंदा करत आहे, आशीर्वाद दे. कारण त्यांचं नाही, पण तुझं वतन आशीर्वादित आहे. प्रेज लॉर्ड. तुझं वतन कशासाठी आहे, आशीर्वादासाठी. आशीर्वादासाठी. आपण अध्याय पुन्हा पाहूया. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, उदळा पुत्र बापाच्या घरात जोपर्यंत होता तो आशीर्वादित होता. पण जेव्हा बापाचं घर सोडलं तो गुलाम झाला, दरिद्री झाला. प्रेज लॉर्ड. आणि बायबल मध्ये दिलेलं आहे की त्यानंतर पुन्हा बापाच्या घरात आल्यानंतर त्याला मान मिळाला. मी बापाच्याच घरात राहणार आहे, कारण बापाच्या घरात माझा मान आहे, बापाच्या घरात माझा सन्मान आहे. मी जर बापाचं घर सोडलं तर तिथे मी सैतानाचा गुलाम बनेल. प्रेज लॉर्ड. उदळ्या पुत्राचं उदाहरण घेऊया आपण. लूक शुभ वर्तमान 15वा अध्यायामध्ये. लूक शुभ वर्तमान 15वा अध्यायामध्ये आपण उदळ्या पुत्राचा आज शिकूया. उदळ्या पुत्राचं हृदय आणि बापाचं प्रेम. हालेलुया. उदळ्या पुत्राला वाटलं की मी बापाचं घर सोडल्यानंतर मी मनमानी करेन. आज जर तुम्ही ऐकत असाल, देवाचं प्रेम, बापाचं प्रेम ओळखायला शिका. तो बाप तुमच्यावर प्रेम करतो आणि त्याची इच्छा आहे की तुम्हाला सन्मानाचं जीवन द्यावं. त्याची इच्छा आहे की तुम्हाला आशीर्वादित जीवन द्यावं. पण बापाचं घर सोडू नका. ज्या दिवशी तुम्ही बापाचं घर सोडाल, तुम्ही सैतानाचे गुलाम बनाल, तुम्ही दरिद्री बनाल. कोणत्याही परिस्थितीमध्ये बापाचं घर सोडू नका, कारण बापाच्या घरातच तुम्हाला आशीर्वाद आहे. या वचनात आपण शिकणार आहोत. लूक शुभ वर्तमान आणि 15 अध्याय आणि आपण वाचूया 11 वचन. आणखी तो म्हणाला, कोणा एका माणसाला 2 मुलगे होते आणि त्यांच्यातील धाकटा आपल्या बापाला म्हणाला, बापा, मालमत्तेचा जो वाटा मला मिळवायचा आहे तो मला दे, मिळायचा आहे तो मला दे. तेव्हा त्याने त्याला आपली संपत्ती वाटून दिली. आणि मग काही दिवस झाले नाही, तोच धाकटा मुलगा सर्व काही जमा करून दूरदेशात गेला आणि तेथे त्याने चैनबाजी करीत आपली मालमत्ता किंवा संपत्ती उडवली. आणि त्याने अवघे खर्चून टाकल्यावर त्या देशात मोठा दुष्काळ पडला. तेव्हा त्याला अडचण पडू लागली. मग त्याने त्या देशाच्या एका रहिवाशाजवळ जाऊन त्याचा आश्रय धरावा आणि आश्रय धरला तर त्याने आपल्या शेतात डुकरे चारायला त्याला पाठवले. तेव्हा डुकरे जी टरफळे खात असत, त्यांनी तरी आपले पोट भरावे असे त्याला वाटत असे आणि त्याला कोणी काही दिले नाही. प्रेज लॉर्ड. लक्षपूर्वक ऐका. बापाच्या घरात जोपर्यंत होता, संपत्तीचा वारसदार होता, आशीर्वादाचा वारसदार होता. पण तो म्हटलं की नाही, आता मला माझ्या वाट्याची जी संपत्ती आहे ती मला देऊन टाक. आणि संपत्ती आहे म्हटल्यावर आता कुठेही जाऊ शकतो, कशी मनमानी करू शकतो, कसंही जीवन जगू शकतो. काही दिवस राहिला आणि ती सगळी संपत्ती गोळा केली आणि दुसऱ्या देशामध्ये निघून गेला. आणि बायबल मध्ये दिलेलं आहे की त्यांनी चैनबाजी केली आणि आपली संपत्ती उडवली. चैनबाजी केली, पाहिजे तसं जगला. होऊ शकतं दारू पिला असेल, डान्स बार मध्ये गेला असेल, सगळ्या चुकीच्या गोष्टी त्यांनी केल्या असतील. कारण पैसा होता. पैसा भरपूर असल्यावर अशाच गोष्टी माणसाला सुधारतात. त्यांना देव नको असतो, त्यांना देवाचं भय नको असतो. त्यांनी त्यांच्या जीवनात त्यांच्यासाठी परमेश्वराची काय योजना आहे ते त्यांना जाणून घ्यायचं नसतंय. पैसाच त्यांचा देव असतो. पैसा हे तो सब कुछ है असे मानणाऱ्या जगामध्ये कित्येक लोक आहेत. पैशाशिवाय काहीच होऊ शकत नाही. रात्रंदिवस पैसा मिळवण्यासाठी लोक झटतात आणि त्याच नंतर तोच पैसा उडवतात. प्रेज लॉर्ड. बायबल मध्ये दिलेलं आहे की अशाच प्रकारे ह्या मुलाने काय केलं, आपल्या बापाकडून संपत्ती घेतली. जे माझ्या हक्काची आहे, ज्याचं जे काही मला मिळायचं आहे ते मला दे.
आणि चेंजबाजी करून सगळी उडवली. आणि बायबलमध्ये शेवटी काय झालं, काय लिहिलेलं आहे 14 वचन, आणि त्याने अवघे खर्चून टाकल्यावर त्या देशात मोठा दुष्काळ पडला. त्यांनी सगळं खर्चून टाकलं, मग काय पडला? दुष्काळ पडला. प्रेज लॉर्ड, दुष्काळ पडला. आणि बायबलमध्ये दिले पुढचं वचन, आणि मग कुणाचा तरी आश्रय धरावा म्हणून तो एका ठिकाणी गेला. मग त्याने त्या देशाच्या एका रहिवाशाजवळ जाऊन त्याचा आश्रय धरला. आणि त्याने तर त्याला आपल्या शेतात डुकरे चारायला पाठवले. काय चारायला पाठवले? प्रेज लॉर्ड. बापाचं घर सोडल्यावर अशी परिस्थिती होते बरं का. लोक तुम्हाला डुकरं चारायला ठेवतील. सैतान तुम्हाला डुकरं चारायला ठेवणार, तुम्हाला दरिद्री करेल, तुमचे हाल करेल, तुमच्या जीवनात दुष्काळ पडलेला असेल, तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी तरसलेले असाल, कारण बापाचं हृदय आपल्या लेकरांसाठी काळजी करणारा आहे, आशीर्वाद देणारा आहे, त्यांची चिंता करणार. म्हणतो प्रभू, काय म्हणतो? का मी तुम्हाला माझ्या डोळ्यातल्या भुपल्याप्रमाणे सांभाळतो. परमेश्वर काय म्हणतो? मी तुम्हाला माझ्या डोळ्यातल्या भुपल्याप्रमाणे सांभाळतो. कारण जगात जर जाशील तर दुष्काळ आहे, जगात जर जाशील तर दरिद्री आहे, जगात जर जाशील तर तुला दास म्हणून, गुलाम म्हणून राहावं लागेल. आज आम्हाला का देवाच्या मध्ये उपस्थितीमध्ये यायचं आहे? आज आम्हाला का देवाची भक्ती करायची आहे? कारण त्याने आम्हाला वचन दिलंय की मी तुला आशीर्वाद देईन. त्याने आम्हाला वचन दिलंय की मी तुला कधी सोडणार नाही, कधी टाकणार नाही. त्याने आम्हाला वचन दिलंय की तुम्ही माझी लेकरं आहेत आणि मी तुमचा बाप आहे, मी तुझी काळजी घेतो. प्रेज लॉर्ड. आज बघा या ठिकाणामध्ये त्याची परिस्थिती काय झाली? कारण त्याने बापाचं घर सोडलं. आज जेव्हा आम्ही प्रभूमध्ये एकत्र येतो, प्रभू म्हटला मी तुमच्यामध्ये आहे, तिथं बापाचं घर आहे. प्रेज लॉर्ड. तिथे आमचे आशीर्वाद आहे. लक्षपूर्वक ऐका. आणि बायबल मध्ये दिले की पुढे काय झालं की त्याला खायला सुद्धा मिळत नव्हतं. तो टरफळे खात होता, डुक्कर शेंगदाणे खात होते आणि तो टरफळे. अशी अवस्था माणसाची होते बापाचं घर सोडल्यावर. पुढे काय झालं बघा. नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला, माझ्या बापाच्या कितीतरी मोलकऱ्यांना पुरून उरेल एवढं काय आहे, भरपूर भाकर आहे, आणि मी तर इथं भुकेने मरतो. माझ्या बापाच्या घरात मोलकऱ्यांना एवढं पुरून उरेल एवढं अन्न आहे, पण मी इथं भुकेने मरतोय. माज मस्ती दरिद्री करते बरं का. माज मस्ती कुठे घेऊन जाते? दरिद्र्याकडे. आज एकच देवाचं वचन आम्हाला सांगते की बापाचं घर सोडू नका, बापाचा मार्ग सोडू नका, बापाचं भय सोडू नका, बापाचा आश्रय सोडू नका. स्तोत्रसहिता दाविदाने किती छान म्हणतो की परमेश्वर माझा आश्रय आहे, परमेश्वर माझं जीवनाचं बळ आहे. प्रेज लॉर्ड. मी कुणाचं भय धरू? तो माझं लपण्याचं ठिकाण आहे. प्रेज लॉर्ड. आज आपल्याला ते म्हणायला शिकलं पाहिजे की देवच माझा आश्रय आहे, देवच माझं राहण्याचं ठिकाण आहे. जे लोक देवाला धरून राहतील ते बाबाच्या घरात राहतील, त्यांना सन्मान राहील. प्रेज लॉर्ड. तो म्हटला तर की माझ्या बापाच्या घरात एवढे मोलकरी आहेत, त्यांना पुरून उरतं एवढं जेवण आहे, आणि मी तरी तो उपाशी मरतो. पुढं काय झालं? आणि मग पुढचं वचन, मग त्याने उठून उठून माझ्या बापाकडे जाईल, त्यांना म्हणे मी आकाशाविरुद्ध किंवा स्वर्गाविरुद्ध आणि तुझ्या समोर पाप केले आहे. आता मी तुझा मुलगा म्हणून घ्यायला योग्य नाही, मला आपल्या एका मोलकरासारखं ठेव. मग तो उठून आपल्या बापाकडे आला, पण तो अजून दूर आहे इतक्यात त्याचा बाप त्याला पाहून कळवळला, आणि त्याने धावत जाऊन त्याच्या गळ्यात मिठी घातली आणि पुष्कळ मुके घेतले. कोणी? बापाने. प्रेज लॉर्ड. बायबलमध्ये दिलंय की तो त्याला बापाचं घर आठवलं आणि तो म्हटला ना आता मी माझ्या बापाच्या घरी जाईल. माझ्या बापाला म्हणेल की बाप्पा मी तुझ्या विरुद्ध आणि स्वर्गाच्या विरुद्ध पाप केले, मी तुझी संपत्ती घेतली, मी ती उडवली, मी चैनबाजी केली, मी तुझा मान केला नाही, मी तुझा शब्द ऐकला नाही, मी तुझ्या इच्छाप्रमाणे जगलो नाही.
मी स्वर्गाविरुद्ध आणि तुझ्या विरुद्ध पाप केले. कोणाविरुद्ध? स्वर्गाविरुद्ध. आणि मनुष्य जेव्हा देवाच्या मार्गावरून दूर जातो, देवाचं भय धरत नाही, तो स्वर्गाविरुद्ध आणि त्याच्या बापाविरुद्ध पाप करतो. पण त्याला पश्चाताप झाला. त्याला काय झाला? आज देवाची इच्छा आहे की मनुष्याने पश्चाताप करावा आणि विश्वास ठेवा की जे लोक बापापासून दूर जातात, बापाच्या घरापासून दूर जातात, ते पश्चाताप त्यांना झाल्याशिवाय राहणार नाही. प्रेज लॉर्ड. हालेलुया. पश्चाताप झाल्याशिवाय तुमच्या आमच्या प्रार्थना त्यांना पश्चाताप करू दे. हालेलुया. आणि बायबलमध्ये दिले की सगळ्यात महत्वाचं वचन, तो अजून दूर आहे इतक्यात त्याचा बाप त्याला पाहून कळवळला आणि धावत जाऊन त्याला मिठी मारली आणि त्याची पुष्कळ मुखे घेतली. हे बापाचं प्रेम आहे बरं का. तो दूर त्या घरामध्ये आलाही नव्हता. देवाने त्या बापाने पाहिलं की तो वाटेवर आहे आणि तो माझ्याकडे येत आहे. त्याला जाऊन त्याने मिठी मारली. बापाने काय मारली? बापाने मिठी मारली आणि तो कळवळला. त्याच्या हृदयामध्ये त्याच्या मुलाविषयी कळवळा आला आणि त्याने पुष्कळ चुंबन घेतले, प्रेम केलं. कुठं होता तू? का सोडून गेला मला? काय तुझी अवस्था झाली? बायबलमध्ये दिले की त्याला कळवळा आला. आणि माझ्या घरात तू राजासारखा होतास, माझ्या घरामध्ये तू सगळं सुख सुविधामध्ये होतास, तू का माझं घर सोडलंस? पुष्कळ चुंबन घेतले. तो त्याचा द्वेष केला नाही त्याने, त्याचा राग केला नाही त्याने, काठी घेतली नाही त्याने. तो म्हटला नाही का तू माझं सगळी संपत्ती घेऊन गेला आणि सर्व तू उडवून बसला, आता तुला माझ्या घरामध्ये जागा नाही. बापाचं हृदय. आज मला एकच सगळ्यांना सांगायला आवडेल, काही देव आहे, तुमचा बाप आहे, त्याच्याकडे तुमच्यासाठी कळवळा आहे. तो तुमच्यावर प्रेम करतोय, तो तुमची वाट पाहतोय. कधी माझा मुलगा माझ्या जवळ येईल, कधी मी त्याला मिठी मारेल, कधी मी त्याची मुके घेईल, कधी मी त्याचा सन्मान करेल. आज तो वाट पाहतोय. प्रेज गॉड. बायबलमध्ये दिले की त्या बापाने द्वेष नाही केला. बाप आपलं लेकरू कितीही वाईट असू द्या, त्याला जवळ घेणारच घेणार, त्याच्यावर प्रेम करणारच करणार. हालेलुया. आणि बायबलमध्ये दिले की पुढं काय झालं? 21 वचन. मग मुलगा त्याला म्हणाला, बापा, पुढचं अजून वचन 22. परंतु बाप आपल्या दासांना म्हणाला, लवकर उत्तम झगा आणून याला घाला आणि याच्या हातात अंगठी आणि पायात जोडे घाला. प्रेज लॉर्ड. त्याचे कपडे फाटलेले होते, मळकट होते, तो दरिद्री झाला होता, तो पूर्ण घाण झाला होता, एक गुलाम होता तो. पण आपल्या दासांना बाप काय म्हटला? उत्तम झगा आणा. काय आणा? उत्तम झगा आणा, अंगठी पण आणा आणि जोडे आणा, याच्या पायात घाला. प्रेज लॉर्ड. झगा आणा, अंगठी आणा, जोडे आणा. बायबलमध्ये दिले की परमेश्वराने आम्हाला न्यायपणाच्या जगाने आच्छादन दिलेले आहे. धार्मिकतेचा झगा आमच्यावर घातलेला आहे. कारण धार्मिकतेचा झगा म्हणजे त्या परमेश्वराच्या लेकरांचं निशाणी आहे. प्रेज लॉर्ड. त्याची ती संपत्ती आहे. आणि बायबलमध्ये दिलेला आहे अंगठी घाला. अंगठी कोणाला घालतात? राजाच्या मुलाला घालतात. अंगठी कशी असते? बायबलमध्ये दिले की राजाच्या लेकरांचं ती निशाणी असते. जोडे घाला, त्याचे पाय अनवाणी असतील, त्याच्या पायामध्ये तरी काहीच नसेल. पण बायबलमध्ये दिले की दासांना त्यांनी सांगितलं, माझं लेकरू आलंय, ताबडतोब त्याचे कपडे बदला, ताबडतोब त्याची परिस्थिती बदला, ताबडतोब त्याच्या जीवनामध्ये पूर्ण काही ज्या आहे जे चुकीचं वाईट गोष्टी काढून टाका. आणि बायबलमध्ये दिले की आणि त्यानंतर काय झालं? पुढचं वचन आणि 24 वचन ने 23 वचन. आणि मग पोचलेले वासू आणून कापा, आपण खाऊ आणि उल्हास करू, कारण माझा मुलगा जो मेलेला होता तो जिवंत झाला आहे, हरवलेला होता तो सापडलेला आहे. आणि मग उल्हास करू लागले. त्याने काय केले? उल्हास केला, त्याने आनंद केला.
बायबलमध्ये दिलेलं आहे. तो म्हटला एक वासरू आणा, मेजवानी करा. का जर माझा लेकरू मेला होता तो जिवंत झाला आहे, हरवलेला होता तो सापडलेला आहे. प्रेज लॉर्ड. उल्हास, आनंद, मेजवानी, पार्टी बापाच्या घरात सुरू झाली. कुणासाठी? मुलासाठी. कोणत्या मुलासाठी? चांगल्या, जो हरवलेला होता, जो बापाच्या विरोधात गेला होता, ज्याने बापाच्या विरोधात वागला होता, बापाची संपत्ती ज्याने उडवलेली होती. आज तोच परमेश्वर अशा लेकरांना पाहत आहे की जे कोणी हरवलेले आहेत, ज्याला सैतानाने गुलाम करून ठेवलेला आहे, ज्याने सैतानाने पूर्ण दरिद्री करून ठेवलेला आहे. आज बाप म्हणतो माझ्या घरात या ना. आज बाप काय म्हणतो? माझ्या घरात या ना, या, मला तुमच्यासाठी मेजवानी करायची आहे. म्हणून बायबल सांगतं, एक हरवलेला मेंढरू जेव्हा सापडतो, स्वर्गामध्ये जल्लोष केला जातो. प्रेज लॉर्ड. स्वर्गामध्ये आनंद केला जातो. देवदूत स्तुती आराधना करतात, उंच उंच उड्या मारून देवाची स्तुती करतात. कारण की त्यांची इच्छा असते की ते बापाचं लेकरू देवाच्या घरात आलेलं आहे, बापाच्या घरात आलेलं आहे. प्रेज लॉर्ड. आज परमेश्वरची इच्छा आहे, आजचे आपण त्याच्या घरामधले लोक आहोत. अशा अनेक मेंढरा हरवलेले आहेत, त्याच्यासाठी प्रार्थना करा. बापाचं हृदय आनंदित होतं बरं का. बापाचं हृदय आनंदित होतं. बापाचं हृदय आनंदित करायला शिकलं पाहिजे आपण. प्रेज लॉर्ड. बापाचं हृदय आनंदित करायला आपण शिकलं पाहिजे. आपण प्रभूच्या घरात आहोत, आपण बापाच्या घरात आहोत. पण अशी कित्येक हरवलेले मेंढर आहेत, कित्येक सैतानाचे गुलाम झाले आहेत, कित्येक दरिद्रीमध्ये आहेत, कित्येक सैतानाने जखडलेले आहेत, कित्येक सैतानाने बांधलेले आहेत. प्रभू म्हणतो माझं हृदय दुःखी आहे, अजूनही माझी डोळे त्यांच्या वाटेला लागलेले आहेत, ते कधी माझ्या घरात येतील. आज जर आम्हाला निवडले तर शिकलं पाहिजे बापाचं हृदय उल्हासित करायला, बापाचं हृदय आनंदित करायला. आज जर तुम्ही त्रासात असाल, आज जर तुम्ही सैतानाच्या गुलामात असाल, व्यसनात असाल, आज जर तुम्ही आत्महत्या करायचा प्रयत्न करत असाल, आज जर तुम्ही निराशामध्ये असाल, आज जर तुम्ही चिंतेमध्ये असाल, आज सैतानाने तुम्हाला बांधलेलं असेल, आज तुम्ही अंधारात असाल, अज्ञानात असाल, जर तुमच्या बापाच्या घरात तुम्ही नसाल, तर त्या बापाला म्हणा मला तुझ्या घरात यायचं, मला तुझ्या घरात घे प्रभू. त्याने एकच विचार केला, मी त्या गुलामासारखा राहील माझ्या बापाच्या घरी जाऊ. काय विचार केला? मी गुलामासारखा राहील. माझ्या बापाला म्हणे की बापा मी तुझ्या विरुद्ध आणि स्वर्गाविरुद्ध मी पाप केलेला आहे, मी तुझं लेकरू होण्याचा योग्यतेचा नाही, आता मला तुझं गुलाम म्हणून ठेव. पण बापाने नाही, त्याला कळवाला आला. बापाने त्याला मिठी मारली, त्याचे चुंबन घेतले, त्याला जगा घातला, त्याला अंगठी घातली, त्याला जोडे घातले आणि त्याच्यासाठी उल्हास केला, आनंद केला. हे बापाचं हृदय आहे. बापाला आवडतं आपण जेव्हा त्याच्या जवळ येतो तेव्हा, बापाला आवडतं त्याच्या उपस्थितीमध्ये राहतो तेव्हा, बापाला आवडतं आपण त्याच्या घरामध्ये त्याचं वारसदार होतो तेव्हा. बायबल सांगतं की जगाच्या स्थापनेपूर्वी त्याने आम्हाला निवडलेलं आहे आणि सर्व संपत्तीचे वारसदार करून ठेवलेले आहे. इफिसियन्स पत्रामध्ये काय दिलेलं आहे की जगाच्या स्थापनेपूर्वीच त्याने आम्हाला निवडलेलं आहे. आमच्या कर्मामुळे नाही, आमच्या चांगुलपणामुळे नाही, आमच्या योग्य गोष्टीमुळे नाही, तर बायबल सांगतं की परमेश्वराच्या त्या प्रेमामुळं, परमेश्वराच्या त्या निवडीमुळं. इफिसियन्स पत्रामध्ये काय दिलेलं आहे? काढूया आपण वचन. काढलं सर्वांनी? हालेलुया. इफिसियन्स पत्र 1 अध्याय 3 वचन. प्रभू येशू ख्रिस्ताचा देव आणि बाप, ज्याने आम्हाला स्वर्गामध्ये प्रत्येक आत्मिक आशीर्वादाने ख्रिस्तात आशीर्वादित केलं आहे, तो धन्यवाद असो. प्रेज लॉर्ड. स्वर्गामध्ये प्रत्येक आत्मिक आशीर्वादाने आपण आशीर्वादित आहोत, म्हणून देवाला धन्यवाद देऊया. पुढचं म्हणजे त्याने जगाचा पाया घालण्यापूर्वी त्याच्यामध्ये आम्हाला याकरता निवडले की आम्ही प्रीतीत त्याच्या समोर
पवित्र आणि निर्दोष असावे. प्रेज लॉर्ड. कधी? जगाच्या स्थापनेपूर्वी. कधी निवडलंय? जगाच्या स्थापनेपूर्वी. तुम्हाला आणि मला कधी निवडलंय? जगाच्या स्थापनेपूर्वी. जगाच्या स्थापनेपूर्वी निवडलं. आणि बायबलमध्ये दिलेलं आहे की आम्ही प्रीती त्याच्या समोर पवित्र आणि निर्दोष असावे. तसे त्याने आपल्या इच्छेच्या संतोषाप्रमाणे आम्हाला येशू ख्रिस्ताकडून मुलांचा पूर्ण हक्क देण्यासाठी आम्हाला पूर्वी नेमले. कोणता हक्क देण्यासाठी? मुलांचा पूर्ण हक्क. आम्हाला देवाने त्याच्या मुलांचा पूर्ण हक्क देण्यासाठी आणि ख्रिस्ताकडून आम्हाला तो मिळावा म्हणून जगाच्या स्थापनेपूर्वी निवडले. प्रेज लॉर्ड. आज आम्हाला असं वाटतं की आम्हाला या पृथ्वीवरचे सगळे आशीर्वाद मिळाले पाहिजे. चांगलं घर असलं पाहिजे, भरपूर पैसा असला पाहिजे, प्रत्येक गोष्टी आमच्याकडे ऐश आराम करण्यासाठी असल्या पाहिजेत, तर आम्ही आशीर्वादित. पण त्याच्या समोर आम्ही प्रीती निर्दोष असे असावे. कसे असावे? पवित्र आणि निर्दोष असावे म्हणून येशू ख्रिस्ताकडून आम्हाला पूर्वीच निवडलेला आहे. आणि बायबलमध्ये दिलेला आहे मुलांचा पूर्ण हक्क देण्यासाठी पूर्वीच नेमले. कोणाचा हक्क देण्यासाठी? आम्हाला कोणाचा हक्क मिळालाय? मुलांचा. आम्हाला मुलांचा हक्क. आम्हाला जगा मिळालाय, आम्हाला अंगठी मिळाली, आमच्या पाय जोडे घातले. प्रेज लॉर्ड. आणि देव म्हटलाय तू गुलाम नाही, तू दास नाही, तू नोकर नाही, तू माझा वारसदार आहेस. तू माझा काय आहे? म्हणून सुरुवातीला मी वचन घेतलं. परमेश्वर मला म्हटलं की मी तुला वाढवूनच वाढवेन, मी तुला आशीर्वाद देईनच देईन. कारण मुलांचा पूर्ण हक्क मिळवण्यासाठी त्याने आम्हाला निवडले. जरी उधळापुत्र बाहेर गेला, संपत्ती उडवली, सगळं काही केलं, तरी देवाने त्याला त्या बापाने मिठी मारली. प्रेज लॉर्ड. बापाला त्याचा कळवळा आला, बापाने त्याचे चुंबन घेतले. आई बापासारखं प्रेम जगामध्ये कोणी नाही करू शकणार. आणि तो प्रेम कोणी केलेला आहे? प्रभूने केलेला आहे, स्वर्गातल्या पित्याने केलेला आहे. म्हणून आपला एक प्रिय पुत्र त्याने ह्या जगासाठी दिला. सहज नाही दिला, वधस्तंभावर मरण्यासाठी दिला. कारण त्याचं प्रेम, त्याच्या प्रेमाने आम्हाला जागा घालायचं होतं. प्रेज लॉर्ड. डोळे बंद करूया. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. हालेलुया. थँक यू जीसस, थँक यू जीसस. हालेलुया. धन्यवाद. आपण देवाला धन्यवाद देऊया कारण आपण बापाच्या घरामध्ये आहोत. आपण बापाच्या घरामध्ये आहोत. त्याने देवाच्या प्रीतीमध्ये पवित्र आणि निर्दोष अशा आम्ही असावे म्हणून त्याने पूर्वीच येशू ख्रिस्ताकडून आम्हाला मुलांचा पूर्ण हक्क दिला आणि नेमले आहे. खरोखर देवाचा कळवळा आपण पाहिला. तो देव तुम्हाला आशीर्वाद देईनच देईल, तो तुम्हाला वाढवीनच वाढवीन. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. हालेलुया. थँक यू जीसस, थँक यू जीसस, थँक यू जीसस, थँक यू जीसस. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, 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 धन्यवाद. तू वो पिता नहीं कि मुझको दर्द देकर खुश हो जाए, तू वो खुदा नहीं कि मुझको आंसू देकर चैन से सो जाए, वो तू वो पिता नहीं कि मुझको दर्द देकर खुश हो जाए, तू वो खुदा नहीं कि मुझको आंसू देकर चैन से सो जाए. अब खुदा कि तू है मेरा अब्बा पिता, कि तू है मेरा अब्बा खुदा, तू है मेरा अब्बा पिता, कि तू है मेरा. खुश हो तो खुश होता है, मैं जो रोऊं तो तू भी रोता है. अब्बा खुदा तू है मेरा अब्बा पिता, तू है मेरा. चोट मुझको लगे
मेरे आंसू से पहले तेरा आंसू बहता है, मेरे आंसू से पहले तेरा आंसू बहता। आज तुझको दौड़ा चला आता है, मेरे आने से पहले हाजिर होता है, मेरे आने से पहले हाजिर होता है। खुदा तू है मेरा अब्बा पिता, तू है मेरा अब्बा खुदा, तू है मेरा अब्बा पिता, तू है मेरा। मैं खुश हूँ तो तू खुश होता है, मैं जो रोऊं तो तू भी रोता है। खरोखर परमेश्वरा, बापाचं प्रेम कळवळाचं प्रेम आहे, जवळ मिठी मारण्याचं प्रेम आहे, ते चुंबन घेण्याचं प्रेम आहे, आणि त्या प्रेमाच्या त्याच्या विरोधात कोणतंही प्रेम देवा खरोखर ते कमी आहे। आणि ते बापाचं प्रेम प्रत्येक गोष्टीवर विजय मिळवून देतं, प्रत्येक गोष्टी प्राप्त करून देतं। धन्यवाद येशू, तुझ्या प्रेमासाठी धन्यवाद, तुझ्या उपकारांसाठी धन्यवाद, तू पूर्वीच आम्हाला नेमलं त्यासाठी धन्यवाद, तुझ्या पुढे प्रीतीत निर्दोष अशी असावी म्हणून धन्यवाद, मुलांचा पूर्ण हक्क तू दिलास आम्हाला धन्यवाद। देवा, जे ऐकत आहे त्यांना स्पर्श कर, त्यांना आशीर्वाद दे, त्यांच्या अश्रू पुस, त्यांच्या जीवनाची चिंता दूर कर, आणि त्यांना बापाच्या घरामध्ये प्रभू घे। प्रभू येशूच्याच नावात प्रार्थना करतो म्हणून देवा तू आहे। थँक यू जीसस, आमेन।